लाख मतांचा प्रश्न आहे, हाच खरा कळीचा मुद्दा. आणि निकाल लागल्यापासून महाराष्ट्रातला प्रत्येक जाणकार हाच प्रश्न विचारतो. आता नाशिकला मी आहे आणि आम्ही थोड्या वेळ आमचे सुधाकरराव बडगुजर असतील, बागुल असतील, सगळे आमचे डीजी सूर्यवंशी, आम्ही त्याच विषयावर बोलत होतो की शेवटच्या तासात 2 तासामध्ये जे मतदान अचानक वाढलेलं दिसतंय हाच घोटाळा आहे. आणि त्याचं उत्तर या देशाचा निवडणूक आयोगही देऊ शकला नाही. आम्ही सगळे निवडणूक आयोगाकडे वारंवार निवडणूक आयोग एकच म्हणतो, ऐसा हो सकता है. अरे ऐसा हो सकता है म्हणजे काय? 76 लाख. आणि आपण जर 76 लाखांचं जर तुम्ही विभागणी केली नीट, साधारण 150 मतदारसंघा व त्याच्या पुढे, तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 20 ते 25 हजार मतं वाढवली आणि प्रत्येक बूथवर 100 ते 150 मतं वाढवली. हा जो घोळ आहे त्यातूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं सरकार स्थापन होऊ शकतं. हे सरळ मार्गाने आलेलं सरकार नाही. यासाठी खूप मोठं पडद्यामागे पटकथा लिहिली गेली आणि अनेक खलनायकांनी त्यात काम केलं. आणि हायकोर्टानं विचारलं, हे बरोबर आहे, पण जनता सुद्धा तेच विचारते अजूनही. आता मला आमचे लोक सांगत होते, नाशिकमध्ये जे जिंकले या भागात त्यांनी अजून आपली विजय मिरवणूक काढलेली नाहीये. का नाही काढली? अजून त्यांना खात्री वाटत नाही की आम्ही जिंकलोय आणि इतक्या लाखाच्या मताने जिंकलोय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, हरियाणामध्ये हेच चित्र. प्रश्न बरोबर आहे, हायकोर्टाने प्रश्न विचारलाय, पण त्या प्रश्नाच्या टोकापर्यंत त्यांनी गेले तरच या देशातल्या लोकशाहीला एक भक्कम आधार मिळेल. आपण ईव्हीएमच्या संदर्भात सातत्याने जे आरोप करत होता त्याला कुठेतरी एक कायदेशीर अधिष्ठान यामुळे आता मिळालं. कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झालं तर या देशातील जनतेचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जो घसरत चाललेला आहे तो पुन्हा एकदा विश्वास मजबूत होईल. मॉकपोल संदर्भात देखील अनेक मॉकपोल घेण्यासंदर्भात देखील मागणी होत होती, मात्र त्याच्यामध्ये देखील अनेक अडचणी आल्या. आपल्या पक्षाच्या उमेदवारांनी देखील तशा पद्धतीची मागणी नाही. मरकडवाडी त्या देशाच्या नकाशावर घेतली. मरकडवाडी जो माळशिरस मतदारसंघातला उत्तमराव जानकर यांचा मतदारसंघातले गाव आहे, त्या गावानं स्वतः उत्स्फूर्तपणे मॉकपोल घ्यायची तयारी दाखवली बॅलेट पेपर, आणि अख्ख्या देशात त्याची चर्चा झाली. इतकंच नव्हे, युनोमध्ये चर्चा झाली की भारतातल्या लोकशाहीला कसं ग्रहण लागलेलं आहे आणि जे मतदान झालेलं आहे त्याच्यावर मतदारांचा कसा विश्वास नाही याच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा झाली, देश स्तरावर चर्चा झाली. पण निवडणूक आयोगानं मरकडवाडीच्या लोकांना मॉकपोल करू दिलं नाही. 144 कलम लावलं, ते घाबरले. कारण हीच मग लागण अख्ख्या देशात आणि अख्ख्या राज्यात लागेल अशी त्यांना भीती वाटली आणि यांचं बिंग फुटेल हे त्यांना लक्षात आलं. 24 तारखेला येवला विधानसभा मतदारसंघाची मॉकपोल होत आहे. पुन्हा एकदा सकाळी सगळी प्रक्रिया केली जाणार आहे. चांगली गोष्ट आहे, पण सरकार शेवटच्या क्षणी ते कर्फ्यू लावेल. संचारबंदी, जमावबंदी, 144 कलम, मग मॉकपोल घेणाऱ्यांवर देशद्रोह लावला जाईल. जसं मरकडवाडी धमक्या दिल्या, देशद्रोहाचा गुन्हा. लोकशाही मार्गानं निवडणूक घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या जनतेला या महाराष्ट्रामध्ये देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक केली जाईल अशी धमकी दिली जाते. एकनाथ शिंदे पुन्हा नाराज याची चर्चा सुरू झाली, कारण ते देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीसाठी देखील गेले नाही आणि स्वपक्षाच्या बैठकीसाठी गेले नाही. ज्युपिटरमध्ये काही चेकअपसाठी गेल्याची माहिती. कसं बघताय? त्यांचा मुळात पक्ष नाहीये, स्वपक्ष वगैरे सोडून द्या. त्यांचा पक्ष हा भाजपचाच पक्ष आहे, भारतीय जनता पक्षाने निर्माण केलेला पक्ष आहे. जरी त्याला शिवसेना हे नाव दिलं असलं अमित शहानी, तो अमित शहाचा पक्ष आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये काय होईल ते सांगू शकत नाही. पण मी कालही सांगितलंय आणि परखडपणे सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदे यांचा पक्ष भविष्यामध्ये एकसंध राहताना मला कठीण दिसतोय. म्हणजे अमित शहाचा तो दुसरा पक्ष आहे, तो एकनाथ शिंदे सध्या चालवत आहेत, तो एकसंध राहील असं वाटत नाही. कारण त्या पक्षामध्ये 20 पेक्षा जास्त आमदार हे देवेंद्र फडणवीस यांचे आहेत, ते भाजपचेच आहेत, थेट भाजपचे आहेत.
अजित पवारांच्या पक्षात सुद्धा किमान 17 ते 18 आमदार हे भाजपने दिलेले आहेत, ते निवडून आलेले आहेत. असे अनेक ठिकाणी मला या दोन्ही गटांचं काही खरं वाटत नाही. त्यातले अर्धे लोक भाजपात विलीन होतील आणि उरलेले इकडे तिकडे पळतात. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर आनंदच होईल, आनंदराव अडसूळ त्यांच्या नावात आनंद आहे. त्याने हा विचार जर दोन मुळात शिवसेना दोन नाही हे अडसुळांना माहिती आहे. अडसुळांचा जन्म ज्या पक्षात झाला ती शिवसेना आणि ते ज्या पक्षातून पळून दुसऱ्या पक्षात गेले ती शिवसेना नाही. तो अमित शहाचा पक्ष आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आमची शिवसेना जी बाळासाहेब ठाकरे आहे, माननीय उद्धव ठाकरे आहे, त्यांची शिवसेना खरी. आम्ही आमच्या जागेवर आहोत. ठीक आहे, त्यांच्या नावात आनंद आहे, त्यांनी आनंद साजरा करावा. आमची सुद्धा तेव्हा इच्छा होती की पक्ष तुटू नये. जे जुने जाणते लोक आहेत पक्षाचे अडसुळांसारखे, त्यांनी तरी निदान पक्षाबरोबर मजबूतीनं राहायला हवं. दुर्दैवाने ते निघून गेले आमच्यातून. तर दिल्ली काय करायचं? दिल्ली के चुनाव में केजरीवाल की जो पार्टी है, केजरीवाल जी की आम आदमी पार्टी, लोगों का रुझान जो है उनके तरफ मुझे दिखता है. अगर काम के आधार पर हम देखें तो आम आदमी पार्टी फिर एक बार सत्ता पे आएगी. अब 5 तारीख को मोदी जी का कुंभ स्नान है, ऐसा मैं सुना है. पूरे दिन मोदी जी कुंभ में स्नान करते रहेंगे और 5 तारीख को जो वोटिंग का दिन है तो टीवी चैनल पर मोदी का स्नान दिखाएंगे और उसके बाद कुछ वोट यहाँ वहाँ करेंगे. ऐसे लोग हैं, वो दिल्ली की विधानसभा में अलग तरीके से अपना चुनाव लड़ना चाहते हैं. लेकिन काम किया है केजरीवाल जी.